बंगल्यात राहतो, अर्ध्या कोटीच्या गाडीत हिंडतो, 50 लाखाच्या गाडीत फिरतो, कोटीच्या बंगल्यात राहतो, तरी सुद्धा दारिद्र्य रेषेमध्ये माझं नाव आलं पाहिजे असं ज्याला वाटतं ना, ते रेषेवरचे दलिंदर येतं. ही मनाची स्थिती. पैसा आला तरी मनाचा दलिंदरपणा जायला पाहिजे ना. मन भिकारी असेल तुमचं, पैशाची श्रीमंती काय चाटायची. एक वाक्य लक्षात घ्या माईबाप, श्रीमंतीच्या तोऱ्यात कधी राहू नका. आणि गरिबांनो कधी कोणाच्या पुढं पुढं करायचंच नाही गड्या. प्रामाणिकपणा ठीक आहे, मान ठेवा तुम्ही, पण लई नाही पाय चाटत बसायचे कोणाचे. तू श्रीमंत तो या घरचा, तू तिकडेच उड्या हाण. तो ही श्रीमंती आमच्या काय कामाची. आपण आपल्या मस्तीत जीवन जगा, शिस्तीत पण मस्तीत. तुमच्या डोळ्यात रस्त्यात भिकारी जर मागायला आला, आणि कधी कधी माणसाच्या पैशात खिशात पैसे नसतात हो. कधी कधी माणसाला रडू येतं. आज मी पाकिट घरी विसरून आलो आणि भिकारी समोर भेटला, वाईट वाटतं त्या माणसाला. दारातून एखादा व्यक्ती अतिथी जे जात असेल, साधू जात असेल विनमुख जाय अतिथी तरी घेऊन जाय सुकृताची संपत्ती. पण फुकटचं पाणी तरी द्या माईबाप, दुर्डीतली अर्धी भाकर तरी द्या. नाही तुम्हाला काही जमलं तरी हरकत नाही. आम्हाला जीव घालणारे अनेक येतो महाराज लोकांना. रस्त्याने एखादा भिकारी चालला असेल, त्याला तुमच्या अंगणात का होईना, पत्तरवाडीवर का होईना, आणि प्लॅस्टिकच्या ग्लास मध्ये का होईना, पण त्याला भर पाणी द्या. सत्कुर अर्धी खाऊ घाला आणि खायला घेऊन देत जा. बऱ्याचदा भिकारी पैसे मागतात, बरेचसे जण पैसे घेऊन पितात हो. आपण दिलेले पैसे ते कोणत्या कामी वापरतात माहिती नसतं. जमलंच तर खायचं साहित्य त्याला घेऊन द्या, खायचं साहित्य घेऊन द्या. त्याला केळी द्या, त्याला डाळिंब द्या, चिकू द्या, वडापाव द्या, त्याला कचोरी द्या. काही आता टायमाला जे भेटन ती काही का वैना घेऊन द्या. साहेब पुरीचं लग्न आहे हो, समोरचे मंडळी